सगळ्या सायबर टॅग्सना 24/7 आपल्या टूल्सने मॉनिटर करू शकतो आणि प्रिव्हेंटही करू शकतो. आणि याचं दुसरं फीचर पण खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुमच्या कंपनीमधून कोणत्याही एम्प्लॉईजच्या थ्रू कोणताही डेटा लीक होण्याची शक्यता असेल तर त्याला लाईव्ह मॉनिटर पण करू शकतो. सर, आमची कंपनी जे देते ते दुसरी. I forgot your name. सर, राधिका. Yeah, Radhika. I somehow missed it. Please sit, Radhika. प्लीज. खरं सांगायचं तर राधिका, मला या प्रेझेंटेशनशी काही घेणं देणं नाहीये. मी विजयशी बोललो होतो माझ्या पर्सनल प्रॉब्लेमबद्दल. त्या प्रॉब्लेमशी डील करण्यासाठी मला मदतीची गरज आहे. सर, आपण ते आधीच डिस्कस केलं होतं, ते सरांच्या डिवोर्स बद्दल. हो, विजयने सांगितलं होतं, पण एक्झॅक्टली एक्सपेक्टेशन काय आहेत ते नाही समजलं. ठीक आहे, मी तुला समजावतो. तुम्हाला तर माहितीच आहे माझा डिवोर्स झालाय, पण तो इतका सिंपल आणि स्ट्रेट फॉरवर्ड नाहीये. कारण त्यात खूपच जास्त पैसा इन्व्हॉल्व्ड आहे. माझ्या एक्स वाईफचं म्हणणं आहे की मी माझी अर्धी संपत्ती तिच्या नावावर करावी. एक प्रकारे हे चीप ब्लॅकमेलिंग आहे. ओके सर, पण तुम्हाला आमच्याकडून काय हवंय? तिने मला चीट केलं. राधिका, सरांच्या एक्स वाईफचं अफेअर चालू होतं, पण ही गोष्ट प्रूव्ह करण्यासाठी आपल्याकडे काहीच प्रूफ नाहीये. जर तू काही करून एव्हिडन्स गोळा केलास तर. म्हणजे हॅक करायचंय? येस. तिचा फोन, ईमेल, सोशल मीडिया जे तू करू शकशील. माझी खात्री आहे तिचं कोणाशी तरी अफेअर चालू आहे आणि एकदा का मला कसंही करून पुरावा मिळाला मग ती मला ब्लॅकमेल नाही करू शकणार. आय एम सॉरी सर, पण आम्ही हे काम नाही करू शकत. हे बघ राधिका, विजयने मला तुमच्या पॉलिसीज विषयी आधीच सांगितलं होतं आणि मला ते सगळं मान्य आहे. पण या कामाची खूप मोठी किंमत देईन मी तुम्हाला. 25 लाखांची ऑफर देतोय मी. सॉरी सर, पण एखाद्याच्या प्रायव्हसीची किंमत याहून कैक जास्त आहे आणि आमच्या सायबर सिक्युरिटी फर्मपेक्षा चांगली गोष्ट कोणीच नाही समजू शकत. हे बघा, 2017 पासून प्रायव्हसी फंडामेंटल राईट झालाय बाय लॉ. राधिका, याबद्दल आपण जर नंतर डिस्कस. विजय, हे बघ, हे इलिगल आहे. आपण अरेस्ट होऊ शकतो. या देशात जिथे कितीतरी मंत्री लोक आणि ब्युरोक्रॅट्सचे फोन हॅक होतात, त्यांनी काय केलंय? एवढंच नाही, सरकारी लोकांचेही फोन हॅक होतात आणि कोणाला काही फरक पडत नाही. सर, या बाबतीत आपण नंतर डिस्कस करूया. जे काय होईल ते तुम्हाला सांगतो. ठीक आहे विजय, मग उद्या संध्याकाळी आपण पुन्हा भेटूया. उद्या 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 ओके आहे सर, संध्याकाळी सांगतो तुम्हाला. ठीक आहे, थँक्यू. थँक्यू. या सायबर सिक्युरिटीची आजकाल खूपच चर्चा आहे ना. सर, हळूहळू लोकांना याचं महत्त्व कळतंय सर आता. म्हणून आजकाल कोणीही एरा गैरा सायबर सिक्युरिटीच्या नावावर ऑफिस उघडून बसलाय. सर, या ना सर. हॅलो पप्पा. हॅलो राधिका. सॉरी, मी मीटिंग मध्ये होते म्हणून फोन नाही उचलू शकले. मी तुला घ्यायला येऊ का? थोडंसं काम बाकी आहे, पण ठीक आहे, मी घरी येऊन करेन ते. ठीक आहे पप्पा, या तुम्ही. ठीक आहे, मी निघतोय मग. हो पप्पा, बाय. पुढच्या वेळी अशा चीप केस घेऊन माझ्याकडे येऊ नकोस. याच्या अगोदर तू असं कामच केलं नाहीयेस. केलंय, अनेक वेळा केलंय आणि हेच सगळं करून इथवर पोहोचलोय. तुला माहितीये ना, सगळ्यात आधी कोणाला हॅक केलं होतं? माझ्या पप्पांना. आणि त्यानंतर कॉलेजमधल्या त्या फसव्या मुलाला. पण जेव्हापासून मी माझं हे काम प्रोफेशन बनवलंय, हे माझ्या एथिक्सच्या विरुद्ध आहे. राधिका, तू काही नीट समजून मला समजून घ्यायचंही नाहीये विजय. आपण त्याच्या वाईफचा फोन हॅक नाही करायचा, भले तो त्यासाठी कितीही पैसे देऊ दे. पैशाने माणसाचं पोट भरतं, एथिक्सने काही मिळणार नाहीये. सॉरी, फ्रस्ट्रेशन मध्ये असं काही बोललो असं तर विसरून जा. तूही विसरून जा विजय. बग बाउंटी खेळून सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. मी त्यात विनर आहे. तुझा पासकोड काय? का हवाय? सांग तर खरं. हा माझा पर्सनल फोन आहे. ओ, प्रायव्हसी. यात लॉक कोड नाहीये. फेस रेकग्निशन ने उडेल. एक्स्ट्रा प्रोटेक्शन. आधी मला हे सांग, काम काय आहे? तुला तुझ्या वाईफचा पासकोड माहितीये? हो माहितीये. काय? 1 2 3 4. तूच सेट केला होतास ना? का तिला प्रायव्हसी नको का? हे बघ विजय, आपल्या कामातच हा प्रॉब्लेम आहे. दुसऱ्यांच्या कामात ढवळाढवळ करण्याची टेंडन्सीच आहे आपल्या कामाची. म्हणून आपल्याला हे सगळं इतकं नॉर्मल वाटतं. मग जेव्हा कोणी या कामासाठी आपल्याला डबल पैसे देतं, तेव्हा आपण डबल हो म्हणतो. हीच टेंडन्सी आपल्याला आधी थांबवायची आहे. पण माझी तशी टेंडन्सी नाहीये. तू कधीच तिचा फोन हॅक नाही केलास का? जे मनात येईल ते बोलतेस, असं काहीच केलं नाहीये मी. अशी रोखून का बघतेस? फक्त एकदा केलं होतं.
तेही लग्नाच्या आधी हे बघण्यासाठी की तिचं कुठे अफेअर तर नाहीये. हे बघ विजय, आपल्याला हे सगळं सोडावं लागेल. आपण ही फर्म त्यांच्यासाठी सुरू केली होती ज्यांची प्रायव्हसी कॉम्प्रोमाइज झाली आहे. त्यांची प्रायव्हसी हिरावून घेण्यासाठी नाही. त्यांना सांगून टाक आपण हे नाही करत आहोत. ठीक आहे. अच्छा ऐक, जेव्हा तो जात होता तेव्हाच मी सांगितलं हे काम मी नाही करणार म्हणून. हो, मी निघते. पप्पा घ्यायला येत आहेत. ठीक आहे. उद्या सकाळी त्या सिक्युरिटी ऑडिटचं प्रेझेंटेशन देऊन टाकेन. बाय बाय. अगं बस कर बाकीचं काम डिनर झाल्यानंतर. मी खूप महत्वाचं काम करतेय. उद्या सकाळी प्रेझेंटेशन द्यायचं. हे पोटेन्शियल कस्टमर आहेत. खूप चांगल्या सिक्युरिटी वल्नरेबिलिटीज आहेत आमच्याकडे. बाळा, तुझ्याच्याने हा स्टार्टअपचा स्ट्रेस मॅनेज होतोय का? ह्याचा विचार करूनच तर नोकरीतून रिझाईन केलं होतं आणि कंपनी सुरू केली होती. बट आय थिंक आय एम एन्जॉईंग दिस. ही तर खूपच चांगली गोष्ट आहे. बस एकदा का तू करोडपती बनलीस ना की माझ्या आनंदाला पारावर उरणार नाही. ओ, जसं काही आता तुम्ही खुशच नाही आहात. अरे, तुला नक्की काय म्हणायचंय? काल तुम्ही म्हणालात संगीत संमेलनाला जाताय म्हणून. कुठे गेला होता तुम्ही? म्हणजे तू माझं मॉनिटरिंग सुरू केलंयस? इतकं टेन्शन का घेताय? काही चक्कर चालू आहे का? प्रयत्न तर करतोय पण सेट नाही होत आहे. आता एक तर मी डायव्होर्सी आहे आणि त्यावर एका लग्नाला आलेल्या मुलीचा बाप. दोन प्रॉब्लेम्स आहेत. ओ, मग कठीण तर जाणारच ना. लाली आंटीने सांगितलं की तुम्ही तिथे गेला नव्हतात. तिने सांगितलं का? आजकाल ती माझ्यावर जरा जास्तच लक्ष ठेवते. मला तर तिचा संशय येतोय. हो, सगळ्या आंटी सर तुम्हालाच बघत असतात. पप्पा, संगीत संमेलन सांगून त्या क्लब्स मध्ये जुगार खेळणं बंद करा तुम्ही. संमेलनामध्ये तर मी बोर होतो. जर कुठे डीजे पार्टी चालू असेल ना तर मला सांग. ओ, मी त्या ठिकाणी आहे जिथे एअरपोर्टची टॅक्सी चालवणाऱ्या संतोषची हत्या झाली होती. पोलिसांचं म्हणणं आहे की हत्या नॅशनल हायवे जवळ सकाळी 3:30 ते 4च्या मध्ये झाली. पोलीस संशयितांचा कसून शोध घेत आहेत. या केसशी संबंधित एसपी नितेश शर्मांनी मीडियाला सांगितलं की त्यांनी एक स्पेशल टीम बनवली आहे. हे अजित, निघायचं का? कालिया, तू पुढे हो, मी येतो. मला अरे काम तुझा करायचंय. फोन कुठे आहे? मी कधीपासून तुला कॉल अरे करतो. आत कुठेतरी असेल रे. कधीतरी स्वतः जवळ ठेवत जा. फोन उचलत नाहीस. ये पटकन. हो, चल. येतो. तू आज चल रे. अजित भाई, हे बघा मॅडम, हे नवीन प्रोडक्ट आहे. हे खूप चांगलं आहे तुमच्या स्किनसाठी. तुमची स्किन एकदम सॉफ्ट होईल मॅडम, ब्राईट पण होईल. एकदा ट्राय तर करून बघा. राणी, मी निघतो. ठीक आहे. हे बिजू, काय चाललंय? हो ठीक आहे, नंतर फोन करतो. चल. कोण आहे? आहे कोणीतरी. मार्केटची आहे का? हो, बस असंच समज. अजित आहे काय? हो, आत आहे. अच्छा. ये. हो, दुकानाचं काय? राणी आहे ना. माल मिळाला का? बरं ऐक, माल वेळेत पोचायला हवा. यावेळी ना माल टायमावर पोहोचला पाहिजे.
निघतेय मी. तू अजून निघाली नाहीयेस? तू फोन ठेव मग निघालेच. मी त्यांना सांगितलं होतं की आम्ही 10 वाजेपर्यंत येऊ म्हणून. बाळा जरा बाहेर ये ना, कार्तिक तुझी वाट पाहतोय. कोण कार्तिक? अगं आपल्या राजू अंकलचा मुलगा जो डॉक्टर आहे. काय आहे ना की त्याचं तुझ्याकडे काहीतरी काम आहे. ये ना जरा भेटून घे त्याला. पप्पा मला आधीच खूप उशीर झालाय. अगं फक्त हाय म्हण ना त्याला. जर तो तुला आवडला तर मग नंतर डेटवर जा त्याच्याबरोबर. काय म्हणायचंय तुम्हाला? मी इतकी उतावीळ झाले की आता तुम्ही माझ्यासाठी डेट शोधणार? म्हणजे नाही त्याचं काय, तो चांगला मुलगा आहे म्हणून मी. हा ठीक आहे. मी आलेच, जा तुम्ही. नक्की येशील ना? हो हो येते. कार्तिक, हा कार्तिक कोण आहे? समजलं. ते पप्पांची नुकतीच सर्जरी झाली ना म्हणून. हाय. बाळा हाय. कार्तिक. हो कार्तिक, ओळखते यांना. पण आपण तर पहिल्यांदाच भेटतो आहोत. पण मला तुझ्याबद्दल सगळं माहितीये. कार्तिक राजशेखर, तू सेंट जॉर्ज स्कूलमध्ये शिकलायस, मग LAP मेडिकल कॉलेजमध्ये गेलास. फ्रेंड्स तुझा एकमेव विकनेस आहे. गेल्या आठवड्यातच मुन्नारला गेला होतास. तुझ्या एकट्याचा फोटो टाकून हे सिद्ध करायचंय की तू ट्रॅव्हल फ्रीक आहेस, म्हणूनच हा चीप शो ऑफ करतोयस. कुत्रा आजारी पडला तर तेही सोशल मीडियावर टाकलंस, जेणेकरून लोकांची सिंपती मिळवता येईल. सगळ्या फिल्म ॲक्टर्सच्या फोटोजवर नेहमी कमेंट करतोस. त्यांच्या अटेन्शनसाठी जीव चाललाय तुझा. राधिका, या सायबर सिक्युरिटी कंपन्यांचं मेन काम हॅकिंग असतं ना? एक्झॅक्टली असं नाहीये. आम्ही सिक्युरिटी मधले लूप होल्स चेक करतो आणि त्याच हिशोबाने आम्ही सोल्युशन्स देतो. हो, यात काही स्कोप आहे का? तो तर असणारच. इथे तर लोक आपला पासवर्ड सुद्धा नीट नाही ठेवू शकत. अंकल, मी ऑनलाईन एक आर्टिकल वाचलं होतं. साधारणपणे लोक आपला जो पासवर्ड ठेवतात, ऐकायला थोडंसं कॉमेडी वाटेल, पण बरेचसे लोक पासवर्ड त्यांचं स्वतःच नाव ठेवतात. नाहीतर 1 2 3 4. काही लोक तर पासवर्ड लिहितात. किती स्टुपिड आहेत ना हे सगळे. अच्छा राधिका, मी काय म्हणत होतो, जर लोकांनी इतके ऑब्व्हियस पासवर्ड नाही ठेवले तर तुझ्यासाठी हॅकिंग करणं खूपच कठीण जाईल. जसं की? जसं माझा एक पेट आहे, मी त्याचं नाव ठेवेन, किंवा मी माझ्या गाडीचा नंबर ठेवेन, किंवा ग्रॅज्युएट झालो ते वर्ष. या सगळ्याचाच विचार पटकन कोणी नाही करू शकत. त्याचं काय आहे ना, मी याबद्दल जरा एक्स्ट्रा केअरफुल असतो. कॉलेज कोणते तुझं? LAP मेडिकल कॉलेज. ओ, तू तिथे विमलाला ओळखतोस का? शी इज 2012 पास आउट. विमला, मी 2015 मध्ये पास झालो. काही आठवत नाहीये. ओके. मी तुला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. अच्छा, त्या डॉग बरोबर तुझा फोटो आहे. अच्छा. घरी लॅब्राडॉर डॉग आहे माझा. आमच्याकडे पण एक होता, पोमेरेनियन. हो ना पप्पा? डुंडू नाव होतं त्याचं. चांगलं नाव आहे. तुझ्या डॉगचं नाव काय आहे? माचो. माचो. हाऊ स्वीट. माचो 2015 आहे ना तुझा पासवर्ड? हॅकिंग ना? नाही, याला म्हणतात सोशल इंजिनिअरिंग. एखाद्याला मॅनिप्युलेट करून त्याच्याकडून कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन काढून घेणं. जोवर या ट्रिक्स चालत राहतील, आमची कंपनी रेलेव्हंट असेल. बाळा, तुला काहीतरी काम होतं ना, तू जाऊ शकतेस. जाऊ का? ठीक आहे, आपण भेटू नंतर. फ्रीज साठी टेक्निशियनला बोलावलंय, त्याला जरा ऍड्रेस सांग. हा ओके पप्पा. ओके बाय. तुला तिचा राग तर नाही आला ना? चित्रपट पाहण्यासाठी लगेच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ॲप.